बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मुंबईत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। त्यामध्ये आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, राज्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला। त्यानुसार शेतकरी कर्जमाफीसाठी बनवलेल्या समितीचा अहवाल अपेक्षित असून कर्जमाफीचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करू असं सांगितलं। तसंच शेतीचं डिजिटल रेकॉर्ड तयार करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं। सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। विरोधी पक्षनेता नसतानाही आज विरोधी सदस्यांनी फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। विशेषतः शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला। शिवाय नामदार अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी ही सुद्धा विरोधकांची मागणी आहे। तर दुसरीकडे राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। गेल्या वर्षी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना 15,472 कोटी रुपये डीबीटीच्या माध्यमातून दिले। अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे असं सांगून कर्जमाफीबद्दल तयार केलेल्या समितीचा अहवाल लवकरच येईल। कर्जमाफीबद्दल दिलेलं आश्वासन योग्य वेळी पूर्ण करू, मात्र काही बँका चुकीच्या पद्धतीनं खात्यांची माहिती देतात। ही फसवणूक रोखण्यासाठी 100% ॲग्रीस्टॅक तयार करत आहोत। शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करून त्याच्या आधारे कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीबद्दल आंदोलन झालं होतं। त्यावेळी 2026च्या जून महिन्यात कर्जमाफी करू असं आश्वासन फडणवीस सरकारनं दिलं होतं। हे आश्वासन मुख्यमंत्री कधी आणि कसं पूर्ण करणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय।